मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय। 20 जानेवारीपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा आंतरवालीहून मुंबईकडे निघणार आहे। त्यासाठी मुंबईतल्या 3 मैदानांची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय। मुंबईतील मराठा समाजाच्या समन्वयकांसोबत या शिष्टमंडळाची आज 11 वाजता बैठक होणार आहे। बैठकीनंतर शिष्टमंडळ मुंबईतील 3 मैदानांची पाहणी करणार आहे। यात मुंबईतील आझाद मैदान, छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि बीकेसी बांद्रे इथल्या मैदानांची पाहणी केली जाणार आहे। मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालेलं आहे। त्या शिष्टमंडळाची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या मराठा समन्वयकांशी ते चर्चा करेल आणि त्यानंतर ही दोन्ही मिळून मुंबईतल्या 3 मैदानांची पाहणी करणार आहे। आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे मराठा समाजाला घेऊन मुंबईत धडकणार आहेत। 20 जानेवारीहून अंतरवाली सराटीतून ते निघणार आहेत आणि मग पुढच्या सगळ्याच कार्यक्रमासाठी म्हणून मुंबईतल्या या 3 मैदानांची पाहणी आता मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ करणार आहे। त्यात मैदानांमध्ये आझाद अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मैदान, शिवाजी पार्क मैदान आणि बांद्रे बीकेसी इथलं मैदान या 3 मैदानांची पाहणी आज मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आणि मुंबईतील मराठा समन्वयक करणार आहेत। 20 तारखेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे आणि मराठा समाज पायी निघणारे मुंबईकडे हा एल्गार येणार आहे आणि त्यासाठीच संपूर्ण मार्ग कसा असेल हा पायी मुंबईकडे येण्याचा तेही मनोज जरांगे यांनी सांगितलेलं होतं। आणि आता मुंबईत या 3 मैदानांची पाहणी मराठा समन्वयक आणि मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ करणार आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईत आरक्षणासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज बीड आणि जालना जिल्ह्यातले अनेक जे मराठा समाज बांधव आहेत ते या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत। आज तुम्ही या ठिकाणी आलात, नेमकं काय करणार आहात? आम्ही जी आमची 20 तारखेला आंतरवाली आमचं जे हेडक्वार्टर आहे तिथून जी आमची पायी दिंडी निघणार आहे, जसं पंढरीच्या पांडुरंगाला आपण भजन करत जसं आपण निघतो तसं आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला आंतरवाली सराटी येथून निघून जवळजवळ आमचा 16 दिवसाचा नियोजन आहे येण्याचं। रोज 25 किलोमीटर चालत आम्ही येणार आहेत।